या विस्तारानंतर काय एकंदरीत वाटतं तुम्हाला विस्तार? महाराष्ट्राच्या नेत्यांना जे काही बोलले असावेत तो बीजेपीचा त्यांचा त्या ठिकाणी अंतर्गत विषय आहे. त्या माध्यमातून त्यांना काय संदेश द्यायचा मंत्री करत एकनाथ शिंदेंनी मास्टर प्लॅन दिलाय या संपूर्ण संदर्भात काय सांगा? नाही, मी एवढंच म्हणेल की आता एकनाथ शिंदे साहेबांचा गट आणि बीजेपी हे सत्तेत आहे. त्यावेळेस सगळ्यात मोठा दंगा राठोड साहेबांच्या विरोधात बीजेपीने केला होता. मग त्यावेळेस त्यांनी जो दंगा घातला होता, त्यांनी जे भाषणं त्यावेळेस केली होती, ती भाषणं फक्त आपल्याला परत एकदा बघावी लागतील. ते काय काय बोलले होते, काय काय ॲलिगेशन्स होते, आणि आता ते त्यांच्याबरोबर आहेत. कोणाला मंत्रिपद द्यायचं, कधी द्यायचं, कुठलं द्यायचं याचा निर्णय सत्तेत असणारे पक्ष घेतील. त्यामुळे आता एक पक्ष हा विरोधात होता, एक पक्ष सत्तेत होता, आणि आता हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे त्यावेळेस राठोड साहेबांच्याबद्दल ते काय बोलले होते आणि आता ते त्यांच्याच सरकारमध्ये आहेत. खरं तर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे असं मला तरी वाटतं. रोहित, काल बिहारमध्ये आपण बघतोय नितीश कुमार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपसोबत काळीमोड बघायला मिळाला. तेव्हा त्याच परिस्थितीत आपल्याला महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार पण झालेला पाहायला मिळाला. नाही, एक तर आपण समजून घेतलं पाहिजे की नितीश कुमार साहेब हे मुरलेले नेते आहेत. आपण जर बघितलं पासवान साहेबांच्या नंतर जो पक्ष बीजेपी बरोबर होता त्या पक्षाचं काय झालं, महाराष्ट्रामध्ये जानकर साहेबांच्या पक्षाचं काय झालं, त्याच्याचबरोबर आपण जर पंजाबमध्ये बघितलं तर तिथे असणारा अकाली दल याचं काय झालं. म्हणजे बीजेपी बरोबर असणारे जे पक्ष आहेत त्यांचं उपयुक्त जे काय असेल ते संपल्यानंतर त्या पक्षाचं काय झालं हे त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं. आणि तसंच शिवसेनेचं काही प्रमाणात झालेलं आहे. अशी परिस्थिती JDUची होऊ नये म्हणून नितीश कुमार साहेबांनी त्यावेळेस काल तो निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आज त्यांचा शपथविधी आहे. आणि आज आपण RJDचं जर बघितलं तर इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी युवकांची बाजू मांडली होती. माझी अपेक्षा एवढीच आहे तेजस्वी यादव साहेब असतील नितीश कुमार साहेबांचे की बिहारमध्ये तरी तिथं युवकांना संधी ही दिली पाहिजे आणि त्यांचे युवक त्यांच्याच राज्यात राहिलेत तर महाराष्ट्रामध्ये येणारं प्रमाण त्यांचं कमी होऊन महाराष्ट्रातल्या युवकांना या सरकारने योग्य असे निर्णय घेऊन संधी दिली पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यासोबतच काल महिलांना देखील धुसफूस दिसते. बच्चू कडू आत्ताच म्हणून गेले की जे उशिरा आले ते पहिल्या पंक्तीत आता बसलेले आहेत. मला मंत्री करा अगर ना करू, पण हा जो विस्तार आता झालेला आहे त्यानंतर पुढचा विस्तार असं वाटतं 2.5 वर्षानंतर होईल अशी टीका त्यांनी केली. आता माहीत नाही. आता कसं आहे की बरेच दिवस बच्चू कडू साहेब हे एका गटाबरोबर होते. आसाममध्ये जाऊन त्या ठिकाणी ते राहिले होते. त्यांचे संबंध हे चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी झाले असावेत. आणि आत्ता कालचा विस्तार बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका त्या ठिकाणी येत आहेत कदाचित त्यांना एक अंदाज असावा की पुढचा विस्तार कधी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे ते त्या लोकांना जास्त योग्य पद्धतीने ओळखतात आणि त्यांनी ती ओळख जाणून त्या ठिकाणी ते वक्तव्य केलं असावं. आणि अजून एक गोष्ट आहे की त्यांना हे सुद्धा कुठेतरी मनामध्ये असावं जानकर साहेबांच्या पक्षाचं जे झालं ते प्रहारचं होऊ नये अशी सुद्धा भीती त्यांच्या मनामध्ये असावी. धोका देणाऱ्यांचं राज्य असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. धोका देणाऱ्यांचं राज्य असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. धोका देणाऱ्यांचं, बंडखोरी करणाऱ्यांचंच राज्य सध्या आहे असं म्हटलं. नाही, एक तुम्हाला सांगतो ते काय बोललेत मला माहीत नाही, पण जेव्हा आम्ही सामान्य लोकांमध्ये फिरतो आणि आमच्यासारख्या आमदारांकडे बघितल्यानंतर कधी कधी लोक आम्हाला म्हणतात की आमचे प्रश्न राहिले बाजूला, पण इथं फक्त सत्ता कोणाची याच्यावर जास्त चर्चा होती आणि त्याच्यावर जास्त ताकद ही खर्च केली जाते. याच्यापेक्षा सामान्य लोकांचे, युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही पार्टीने त्या ठिकाणी जास्त लक्ष देण्याची जरूरत आहे असं सामान्य लोक बोलतात. त्यामुळे बच्चू कडू काय म्हणतात याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे सामान्य लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. लवासा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली आहे पवार कुटुंबियांना. नाही, आता कुणीतरी एखाद्या कुटुंबाच्या विरोधात जर कोर्टामध्ये गेला असेल स्वाभाविकच आहे की कोर्टसुद्धा ज्या लोकांच्या विरोधात एखादी व्यक्ती त्या ठिकाणी गेली असेल त्यांना नोटीस काढणारच आणि त्याच्याच प्रक्रियेतून तिथं पवारसाहेब असतील, दादा असतील, ताईंना नोटीस ही आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये नोटीस आले म्हणजे त्याच्यामध्ये ते सर्व सहभागी आहेत असं काही नसतं. कोर्टामध्ये गेल्यानंतर नोटिसेस ह्या सगळ्याच पार्टीला त्या ठिकाणी द्याव्या लागतात. पवार कुटुंब कधीही बॅकफुटवर नसतं. बॅकफुटवर जर पवार कुटुंब गेलं असतं तर गेल्या 55 वर्षामध्ये अनेक वेळा ते सत्तेत कधीच आले नसते.
अनेक लोकांना असं वाटतं की पवार कुटुंब हे बॅकफूटवर जावं. ठीक आहे, कधी कधी समजा वेगळ्या प्रकारचं राजकारण करून त्यांना वाटत असेल बॅकफूटवर गेले, पण नंतर शेवटी आपल्याला जो स्कोर करायचा असतो तो फ्रंट फूटवर येऊनच करावा लागतो आणि ती फ्रंट फूटवर येऊन जेव्हा वेळ येईल ती सगळ्यांनाच त्यावेळेस कळेल. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से मंत्रिमंडल का विस्तार हुआ उनमें नाराजगी भी साफ तौर पर दिखने लगी और यहाँ तक कि उनके विधायक जो सहयोगी पार्टी के कहने लगे कि गद्दारों की सरकार में नहीं, अभी उन्हीं के गट में जो पार्टीज़ है, नेता है, उन्होंने अगर उस टाइप का स्टेटमेंट दिया होगा तो वो स्टेटमेंट थोड़ा सा सीरियसली लेने की ज़रूरत है. अभी शायद आप प्रहार पार्टी के बारे में बात कर रहे हो, तो उन्होंने अगर वो स्टेटमेंट दी है तो उन्हीं के बाजू की पार्टी ने अगर इस 40 दिन में स्टेटमेंट अभी ही दिया होगा तो आप समझ लो आगे जाके होगा क्या. ये मुश्किलें क्या सरकार के लिए बढ़ सकती हैं, जिस तरह से अपोजिशन भी है, साथ में कई लोग नाराज हैं? मैं इतना ही कहूँगा, आज सरकार चलाने की ज़रूरत है. आज युवा को साथ फार्मर्स हो या सिटी के लोग हो या ग्रामीण भाग के लोग हो, अनेक विषय प्रलंबित है. तो जो भी सरकार हो, जल्दी से जल्दी लोगों के हित में निर्णय लेने की ज़रूरत है. इनस्टेबिलिटी इस राज्य को अच्छी नहीं है. स्टेबिलिटी जितना ज़्यादा हम देख सकते हैं उतना हमको प्रयास ये करना पड़ेगा. इसीलिए इस सरकार ने प्रयास करके स्टेबिलिटी लाने की ज़रूरत है और निर्णय लोगों के हित में लेने की जरूरत है. तिरंगा रैली को लेकर क्या लगता है कि एक राजनीति शुरू कर दिया है बीजेपी ने, घर घर तिरंगा पहुंचाने की राजनीति शुरू की है? नहीं, एक तो तिरंगा किसी पार्टी का नहीं है, वो सबका है. 75वां साल अभी इस साल आ रहा है और इस साल सरकार में बीजेपी है. अगर बीजेपी नहीं होती, कांग्रेस होती, तो वो भी इस तरह का कुछ ना कुछ तो कॉन्सेप्ट लोगों के हित का वहाँ पे लाती. इसीलिए इसके पीछे कुछ राजकारण है, मुझे नहीं लगता. लेकिन अगर तिरंगा के पीछे कोई राजकारण करने का प्रयास करेगा, ये लोगों को अच्छा नहीं लगेगा. सुशील कुमार मोदी ये कहते हैं कि जिस तरह से वहाँ पे उनको धोखा दिया गया है, जो उनके साथ धोखा किया है, कभी न कभी उनकी पार्टी खत्म हो चुकी है. महाराष्ट्र में जिस शिवसेना खत्म हो गई, उसको परिणाम भुगतना पड़ता है. नहीं, उनको तो स्टेटमेंट देना ही होगा, क्योंकि वो वहाँ पे होते हुए भी उनको समझ में नहीं आया कि नीतीश कुमार ने राजीनामा भी दे दिया, इसलिए उनको शायद बुरा लग रहा होगा. हाँ, एक चीज़ नक्की होगा कि तेजस्वी यादव उनके जो नेता है और उनके साथ आरजेडी के जेडीयू के जो नेता है, उन पे ईडी की कार्रवाई जल्दी से जल्दी चालू हो जाएगी. उतना तो मैं आज यहाँ पे बता सकता हूँ. धमकी देना कितना उचित लगता है कि परिणाम भुगतना पड़ेगा? नहीं, देखो, वो सत्ता में है, उनके पास बहुत बड़ी ताकत है. धमकी तो वो देंगे, लेकिन धमकी देने के बाद लोग क्या करेंगे वो लोगों के हाथों में है. इसे लोगों पे हमारा विश्वास है. लोग आगे जाके क्या करेंगे वो देखने की जरूरत है. एक प्रश्न असा आहे की विधान परिषदेमध्ये शिवसेनेचंच सरकार आहे आणि शिवसेनेचाच विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे. असं कोण म्हणलं? नाही, आता काल जे नियुक्ती झाली आहेत ना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत्याची, अंबादास दानवे शिवसेनेचेच आहे आणि सरकार पण शिवसेनेचं आहे. ही गंमत पहिल्यांदा महाराष्ट्रात पाहायला मिळाली. बऱ्याच गमती आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. पण या गमती बघत असताना, होत असताना माझं एवढंच म्हणणं आहे की सामान्य लोकांच्या जीवनाबरोबर गमती त्या ठिकाणी झाल्या नाही पाहिजे. या बाबतीतली काळजी सर्वच पक्षाने आज घ्यायची जरूरत आहे. नाही, खरं तर इथं एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याच्याचबरोबर जो एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे, त्यांनी कुठेही विधानसभेमध्ये भाषण देत असताना चुकून ते बोलून गेले की या सर्व गोष्टीच्या मागे कलाकार बीजेपी आहे. पण आजपर्यंत ते हे नव्हते बोलत की बीजेपीने हे केलं, आणि बीजेपीचे नेतेसुद्धा सांगत नव्हते की आम्ही याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. पण सुशील कुमार मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगून एक लोकांच्या मनामध्ये जी शंका होती त्याला कुठेतरी खऱ्यात उतरून दाखवलं की या सगळ्या गोष्टीमागे बीजेपी होती आणि बीजेपीलेच मोठी ताकद या सगळ्या गोष्टीच्या मागे लावून आज महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणण्याचा मोठा वाटा कोणाचा आहे तर तो बीजेपीचा आहे. आणि तो लोकांच्या हितासाठी नव्हता, पण फक्त बीजेपीचा इगो कुठेतरी हर्ट झाला आणि तो हर्ट झालेला इगोमुळे एखाद्या पार्टीला, एखाद्या लेगेसीला, एखाद्या विचारसरणीला संपवण्याचा प्रयत्न हा बीजेपीने त्या ठिकाणी केला. म्हणजे बीजेपी कोणाचा विचार करते, तो व्यक्तिगत विचार करते, हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळालं.
वाली नाही, हे बघा, बीजेपीचं चुकते असं मी म्हणणार नाही. बीजेपी शेवटी एक पार्टी आहे. बीजेपी पार्टी म्हणून त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणारच, आणि तो करत असताना फक्त त्यांच्याजवळ ज्या ज्या सहयोगी पार्टी आहेत त्या असं त्यांना एक आत्मविश्वास त्या ठिकाणी वाटतो. पण